देही उदास ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे गोविंद से मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे गोविंद से मागे काहीच साकडे पडून गाईच साकडे पडो दिनी गाईच साकडे पडो दिनी विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता सत्य कर्म व्हावे साय म्हणे सत्य कर्म व्हावे साय सत्य कर्म व्हावे साय सत्य कर्म व्हावे साय भय नरकाला घातलिया भय नरकाचा घातलिया भय नरकाचा विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण जनधन माता पिता जनधन माता पिता जनधन माता पिता विठोबा रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा ऐसे जाना जे रे उदास भक्त ऐसे जाना जे रे उदास
तुझ्याचा झाला नारायण विजय तुझ्याचा झाला नारायण गेले आशा पाश नेले आरवाश मारोनी गेले आशा पाश निवारोनी विजय झाला नारायण विजय तुझ्याचा झाला नारायण भक्त इथे झाला तेरे उदास भक्तया जय जय भक्त इथे झाला तेरे उदास तेरे आशा पाश निरवनी तेरे आशा पाश निरवनी विजय तो दाता तारा नारायण विजय तो दाता तारा नारायण केले आशा निरवनी केले आशा निवारणी विजय तो दाता झाला नारायण विजय तो दाता झाला नारायण आवडे जाता माता पिता आवडे जा जय दोजाचा झाला नारायण नावले जगदान माझा पिता विजय जन माझा पिता आवडे जन धन माता पिता वाह 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 क्या बात है वाह चारों वाला दो वाह वाह क्या बात है वाह वाह क्या बात है
वा 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 शेलार महाराज वा क्या बात है वा क्या बात है नावड्याच्या नदन माता पिता नावड्याच्या नदन माता पिता विजय तो दादा झाला नारायण विजय तो ध्यान झाला विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय देवदूत महाराज की जय चतुर्दोग महाराज की जय हर हर महादेव विठाल 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 हरी भक्त ऐसे जाण जे देई उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल 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 जय हो नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंग 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 करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीच विसरू. त्यांच्या कृपादाने कधीच विसरू. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथे संस्कारू. अनेक जग विसरू. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस प्रदेशं विदित्रादिदेवे सदा सूर्यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती मुक्ताबाई नमो तिरुगुण भवानी. मुक्ताबाई नमो तिरुगुण भवानी. मुक्ताबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. चला गोरी चरणा तुमच्या लागोरी चरणा. 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 स्वामी तुकया देवा. स्वामी तुकया देवा. स्वामी तुकया देवा. स्वामी
कौतुकया देवा नका वेगु देवा या न करा वेगु देवा करा वेरू यावरी नका करा नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जाग्या असणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना धन्यता देतात. विठ्ठल 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरते. ज्या ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या स्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीतील छोटस मोठस गाव ते म्हणजे आळंदी. आळंदीमध्ये आज शिवरात्री निमित्त मला कीर्तनाची सेवा देणारे हरिभक्त परायण माझे गुरुवर्य परमेश्वर महाराज गव्हाणे यांच्या चरणी नतमस्तक होतो, माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भक्तीचे व्यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल 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 या जगत्वामध्ये विठ्ठल विठ्ठल या भगवान परमात्म्याने हे जगत निर्माण केले आहे ना. या जगतामध्ये प्रत्येकाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, या मानव देह प्राप्त झालेला आहे. या मानव देहाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते. याच मानव देहाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते. तर मी हे सांगत नाहीये, श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, तैसेची येणे शरीरे शरीरे येणे सरे किंबहुना एर जारे चिरा पडे. पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम म्हणजे पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा मरणे. जन्म आणि मरण रूपी एरझाऱ्या संपवण्याची क्षमता ती या भक्तीमध्येच आहे. तर ती भक्ती या मानव देहानेच करता येते. म्हणून याची देही घडे देहाचे भजन आणि करी ध्यान नाही बोले आणि करी ध्यान त्याची देही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही गोदे आणि काय ज्ञान नाही गोडे. याची देही घडे देहाचे भजन आणि कहे नाही कोठे आणि कहे नाही कोठे. त्याची देही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही गोडे आणि काय ज्ञान नाही गोडे. याच देहाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते. या देहाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते.
जन्मते वेळेस किती प्रकारचे दुःख असतात तर ते मी सांगत नाहीये. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. मातीची आपुद कोहरी पचकनी विचचिदांतरी उकडोनी नव मास वारे जन्मोनी जन्मोनी मरती. जन्मते वेळेस डोंगरासारखं दुःख आहे आणि मरते वेळेस किती प्रकारचे दुःख आहे हो. मरते वेळेस 4 प्रकारचे दुःख आहे. अग्निजन्मी दुःख, मोहजन्मी दुःख, विश्वलेख जन्मी दुःख, अनुतापी जन्मी दुःख असे 4 प्रकारचे दुःख हे माणसाला मरते वेळेस होत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, प्रत्येक मनुष्याला मरण हे एक दिवस निश्चितच आहे. मरणाच्या बाबतीत अजिबात वसुलेबाजी चालू शकत नाहीये. ज्यांचा जन्म झालेला आहे ना त्यांना मरण एक दिवस निश्चितच आहे. ज्यांचा 10वा झालेला आहे ना त्यांचा 12वा व 13वा होणारच आहे. तर मी हे सांगत नाही, श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. उपजते नासे नासे ते पुनरुपी दिसे ये घटिका यंत्र जैसे परिवह मेघा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचा जन्म झालेला आहे ना त्या विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचा जन्म झालेला आहे ना त्यांना मरण एक दिवस निश्चितच आहे. मरणाच्या बाबतीत अजिबात वसुलेबाजी चालू शकत नाही. ज्यांचा जन्म झालेला आहे ना त्यांचा 10वा व 13वा होणारच आहे. तर भगवान ज्यांचा 10वा झालेला आहे ना त्यांचा 10वा व 13वा होणारच आहे. तर तुम्ही तसं पाहिजे झालं तर तुम्ही या 7 दिवसात मरणार आहात. ते म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 7 दिवसात तुम्ही मरणार आहात. पहा माऊली, मी परवा पुण्यात कीर्तनाला गेलो. मी तिथल्या सर्व लोकांना सांगितले की तुम्ही या 7 दिवसात मरणार आहात. सर्व लोक लढू लागले. कोणी म्हणू लागले की महाराज आमचा मुलगा अमेरिकेमध्ये राहतो. कोणी म्हणू लागलं की महाराज आमचा मुलगा रशियामध्ये राहतो. कोणी म्हणू लागलं की महाराज आमचा मुलगा मुंबईमध्ये राहतो. सगळीकडे दुःखमय वातावरण पसरलेलं होतं. माझ्या शेजारील एक मावशी मात्र हसत होते. मी त्या मावशीला विचारलं, अहो मावशी सगळीकडे दुःखमय वातावरण पसरलेलं आहे, जो कोणी रडत आहे तुम्हीच का हसता हो. तर त्या मावशीने मला सांगितलं, तुम्ही मगाशीच कीर्तनात म्हणालात की पुण्यातील सर्व लोक या 7 दिवसात मरणार आहेत. तर मग मी पुण्यातली नसून मराठवाड्यातली आहे, मी कशी काय मरणार. पहा माऊली, तुम्ही पुण्यातले राहा, मराठवाड्यातले राहा की भारताच्या कानाकोपऱ्यातले राहा, पण प्रत्येक मनुष्याला मरण हे एक ना एक दिवस निश्चितच आहे. विठ्ठल 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 तर तसं जर पाहायचं असेल ना तर माणसाच्या मृत्यूचं लक्षण हे 6 महिन्यापूर्वीपासून लक्षात येत असतं. मृत्यूचं पहिलं लक्षण असं आहे की आपला प्रवास सकाळचे 7 वाजले आहेत. आपला प्रवास पूर्वीकडून पश्चिमेकडे चालू आहे आणि आपली सावली जर दक्षिणेकडे पडत असेल ना तर त्याच दिवशी समजावं की आपला मृत्यू हे 6 महिन्यावरती आलेला आहे. हे झालं मृत्यूचं पहिलं लक्षण. मृत्यूचं दुसरं लक्षण असं आहे की आपला प्रवास नदीतून होत आहे. आपला आस्था प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसत आहे आणि गळ्याच्या वरचा जर भाग दिसत नसेल ना तर त्या दिवशी आपण समजावं की आपला मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे झालं मृत्यूचं दुसरं लक्षण. मृत्यूचं तिसरं लक्षण असं आहे की आपण दररोज उठल्याबद्दल बरोबर आंघोळ करतो. आपण बादल्या अंगावर घेत असलो, आपलं अंग पाण्यामध्ये चिंब झालेलं आहे आणि खळगेच मात्र भिजत नसतील ना तर त्याच दिवशी समजावं की आपला मृत्यू 1 महिन्यावरती आलेला आहे. हे झालं मृत्यूचं तिसरं लक्षण. मृत्यूचं चौथं लक्षण असं आहे की आपण आपल्या दररोज भवाळाच्या गाठीकडे पाहायचं. ज्या दिवशी आपल्या भवाळाची गाठ दिसत नसेल ना तर त्याच दिवशी समजावं की आपला मृत्यू 5 दिवसावरती आलेला आहे. तर मी हे सांगत नाहीये,
श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. भवाळ्याच्या गाठी न दिसताना जाना आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना 5 दिवस भवाच्या गाठी न दिसताना जाती आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना 5 दिवस भवाळ्याच्या गाठी न दिसता जाना आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना 5 त्याची गणना 5 दिवस भवाळ्याच्या गाठी न दिसतानी आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना 5 दिवस भवाळाच्या गाठी न दिसता जाण आयुष्याची गणना 5 दिवस. तर हे झालं मृत्यूचं 4थं लक्षण. मृत्यूचं 5वं लक्षण असं आहे की आपण दररोज आपल्या नाकाच्या शेंड्याकडे पाहायचं. ज्या दिवशी आपल्या नाकाचा शेंडा दिसत नसेल ना तर त्याच दिवशी समजावं की आपला मृत्यू उद्याच्या नाश्त्याला देखील राहणार नाही. नाश्त्याला देखील राहणार नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय हेच अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. बघतायचे जाणं जनई उदास 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 गेले आजोबाच्या नीरा गेले आजोबाच्या नीरा गेले आजोबाच्या नीरावी विजय तो त्याचा झाला नारायण विजय तो त्याचा झाला नारायण गेले आशकाश नीरावी गेले आजोबाच्या नीरावी विजय तो त्याचा आला नारायण विजय तो त्याचा झाला नारायण भक्ताईचे नारायण ते गेली उदास तेरे आजोबाज तेरे आजोबाज
तैसे जाण जे देवदास गेले आशा पाश निवारोनी. आता तुम्हाला देवा भक्ताचं आणि देवाचं नातं सांगतो. त्या अगोदर भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या संदर्भात बोलायचं. कशी होती माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती कशी होती. माझे जगद्गुरु तुकोबाराय रात्रंदिवस देवाचे नामचिंतन करायचे. त्या भजनाने गावातले लोक कटाळले आणि जगद्गुरु तुकोबारायांना म्हणू लागले, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला जर या गावात राहायचे असेल ना तर तुम्हाला भजन बंद करावे लागेल. तर तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय काय माझी माझ्या झाली अनावर वाजा. माझी माझ्या झाली अनावर वाजा. चंदयान माता घेतला ते. चंदयान माता घेतला माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे. तुकोबारायांच्या संदर्भात बोलायचं झालं तर तुकोबारायांची भक्ती कशी होती. तुकोबाराय रात्रंदिवस देवाचे नामचिंतन करायचे. नवे नवे तर स्वप्नात पण देवाचे नामचिंतन करायचे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती जो स्वप्नी पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या संदर्भात बोलायचं झालं तर तुकोबारायांची भक्ती कशी होती. खूप थोर होती. तुकोबारायांना ते भगवान परमात्म्याचा छंद लागला. आता छंद म्हणजे काय ते सांगतो. अगोदर भजन करा. विठ्ठल विठ्ठल पूर्वीच्या काळामध्ये पती पत्नी 10 वर्ष लग्न झाल्यानंतर 10 वर्ष बोलणार. बरोबर की हो आजी. पूर्वीच्या काळामध्ये पती पत्नी लग्न झाल्यानंतर 10 वर्ष बोलत नसे. लग्न होऊन 10 वर्ष झाले पती पत्नी काय बोलेनात. पण एके दिवशी असा प्रसंग घडला की त्या घरातल्या सासूबाईला झाला चिकनगुन्या. कोणता गुन्हा. चिकनगुन्या झाला. सासूबाईंनी सुनबाईला सांगितले, अगं सुनबाई माझी तब्येत जरा ठीक नाहीये. तू आज तुझ्या पतीची भाकर घेऊन शेताकडे जा. सासूबाईने सांगितल्याप्रमाणे सुनबाईने आपल्या भाकरीचं गातोडं घेतलं आणि शेताकडे निघाली. शेतात गेली. तिचा पती तिकडे औत मारत होता. पतीला आनंद झाला की आज माझी पत्नी भाकर घेऊन आली म्हणून. तो आनंदाने सोमवार सोडू लागला. पण तेवढ्यात गावातल्या नारायण पाटलाचं घोडं येऊन गहू खाऊ लागलं. पतीला वाटलं आपण जर उठावं तर सोमवार सुटेल आणि पत्नीला जर हाक मारावी तर कधी तिला फोन नाही, कधी व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल नाही. तिला कशी हाक द्यावी. तो लगेच हाक मारतो, अगं ए गंगे ते घोडा हान घोड. कधी नाही बोलले घोड्यान म्हणले. कधी नाही बोलले घोड्यान बोलवले. कधी नाही बोलले घोड्यान बोलले. कधी नाही बोलले घोड्यान बोलले. कधी नाही म्हणले घोड्यान म्हणले. कधी नाही म्हणले घोड्यान म्हणले. कधी नाही बोलले घोड्यान म्हणले. कधी नाही बोलले घोड्या बोलले. कधी नाही बोलले घोडा म्हणाले. तिला या नामाचा एवढा छंद लागला होता.
तसंच त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला पांडुरंग परमात्म्याचा एवढा छंद लागला होता. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तसं जर पाहायचं असेल ना तर जेव्हा वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं ना, ते कीर्तन एवढं रंगात आलं की जगाचा बाप पांडुरंग परमात्मा त्या कीर्तनात येऊन नाचू लागले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. 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 नाद नाद का देवा गा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. हेच माझे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. विषय तो त्यांचा झाला नारायण. ओ विषय तो त्यांचा झाला नारायण. ओ विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. ओ 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 नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. नावडे जनार्दन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. ओ विषय तो त्यांचा झाला नारायण. ओ विषय